गडद गटातील बंधारफळी गावांतर्गत 1,90,00,000 रुपयांचं विकास कामांचं उद्घाटन माजी आमदार शरददादा गावित यांच्या हस्ते। यावेळी गडद गटातील जिल्हा परिषदेच्या सुशिक्षित उमेदवार सौ शारदाताई इलेश गावित यांची प्रमुख उपस्थिती। नवापूर तालुक्यातील बंधारफळी गावांतर्गत आदिवासी विकास विभाग बजेट 2024 अंतर्गत 1,90,00,000 रुपयांच्या कामाचं उद्घाटन माजी आमदार शरददादा गावित यांच्या हस्ते करण्यात आलं। गडद गटातील ग्रुप ग्रामपंचायत बंधारफळी बेडकी इथं गडद गटातील जिल्हा परिषदेच्या सुशिक्षित उमेदवार सौ शारदाताई इलेश गावित यांच्या हस्ते विविध रस्ते विकास कामांचं उद्घाटन प्रसंगी उपस्थित माजी आमदार शरददादा गावित यांचं स्वागत माजी सरपंच बंधारफळी रुवाजी बापू गावित यांच्या हस्ते करण्यात आलं होतं। तर उपस्थित सरपंच व मान्यवरांची शाल गुलाबपुष्प देऊन सत्कार करून गुलाबपुष्प यावेळी गडद गटातील जिल्हा परिषदेच्या सुशिक्षित उमेदवार सौ शारदाताई इलेश गावित, सामाजिक कार्यकर्ते इलेशदादा गावित, थुवा सरपंच विनीश गावित, खडकी सरपंच अंकुश गावित, माजी सरपंच भिकू कोकणी, उपसरपंच गोटल्या शेठ गावित, माजी उपसरपंच जितू गावित, माजी सरपंच रामू गावित, माजी सरपंच सुमन गावित, किसन गावित, भीमसिंग पाडवी, रायपूर सदस्य आबेदन गावित, हेमल गावित, मनीष गावित आदी उपस्थित होते। मध्ये जो मार्चमध्ये बजेट झाला त्याच्यात नवापूर तालुक्याला 100 कोटी आसपास निधी राज्य सरकारने दिला होता। त्याच्यातनं 2 कोटीचे जे कामं आहेत हे बंधारफळी ग्रामपंचायत बेडकी आणि आंबाफळी अशा 3 ठिकाणी आपण ते 19 रस्ते आपण मंजूर करून आणले होते। माननीय श्री शरददादा माजी आमदार यांच्या प्रयत्नांनी ते कामं आम्हाला मंजूर करून भेटली आणि ते कामं आज आम्ही भूमिपूजन केले आहेत आणि उद्यापासून लगेचच आम्ही ते कामं चालू करतोय। तरी आम्ही डॉक्टर विजयकुमारजी गावित साहेब माजी मंत्री आदिवासी विकास खात्याचे त्यांचे आभार मानतो आणि आमचे माजी आमदार शरददादा गावित यांचे सुद्धा आभार मानतो की आमच्या गावाला इतके मोठ्या प्रमाणात कामं मंजूर करून दिले म्हणून मी त्यांचे सुद्धा आभार मानतो। आणि आज गावकऱ्यांनी आणि आमचे गडद गटातील सरपंच लोकांनी सगळ्यांनी मिळून आम्ही या ठिकाणी भूमिपूजन केलं। आम्ही गावकऱ्यांचे आणि इथं कार्यकर्ते जेवढे पण आलेले त्यांचे आम्ही आभार मानतो आणि या कामांना उद्यापासून आम्ही सुरुवात करतोय। धन्यवाद। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंत वाणी, नवापूर विसरवाडी।